तर तुम्ही जो आता प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलं आहे. कॅपकट ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून तुम्हाला तुमचा जो इथे फोटो असेल सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे. तर इथून आपण आहे ना माझा फोटो इथून सिलेक्ट करू, इथून ॲड करतोय. इथून फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोज ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. 9.16 इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि इथून फोटो नीट नसेल बसला तर 2 बटन इथून फोटो सेट करायचा आहे. त्याच्यानंतर फोटोच्या पहिल्या जुटायचे आणि तुम्हाला खाली ओव्हरलेज ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि बीट मावडी असेल सिलेक्ट करू, इथून ॲड करायचं आहे. तर सिम्पली आपण बीट मावडी इथून ॲड करूया. तर बीट मावडी इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल करा आणि तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करा. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, हा जो बीट मावडू आहे ना त्यामधले आपल्या जिथून पण बीट चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपल्या इथे चेंज होते, तर सिम्पली इथून आहे ना ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते, ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट मॅपपर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर आता सिम्पली हा जो बीट मावडू आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करा आणि रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. पहिले इथून PNG इथून ॲड करायचं आहे. आता आपल्या सिम्पली काय करायचं, दुसरं PNG मी इथून सांगतो त्या टायमिंगला इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की 6 सेकंदाचं तिथून आपल्याला काय करायचं, सिम्पली दुसरं जे PNG असेल इथून ॲड करून घ्यायचं आहे. तर जसं आता सांगितलं तशा पाहिजे इथून तुम्ही PNG ॲड करून घेऊ शकता. तर मी PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. हे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आणि PNG इथून ॲड केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशन ऑप्शन खाली मिळून जाईल, त्यावरती क्लिक करू इनमध्ये द्यायचं आहे. इनमध्ये दिल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आहे व्हायब्रेटिंग पॅनलचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे ना त्या फोटो सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चं ते बॅक सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चं ते बॅक सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच झूम 1चा जो वेड असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच पॉपिंग कँडीचा जो फेड असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा जो फेड असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आउटमधला ब्लॅक होलचं तो बॅक सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला 6 स्लाईड हा जो वेड असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला रॉक ओव्हर 8 कलर तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला स्पेंडिंगचं जो वेड असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच ड्रॉप डाऊनचे तो बॅक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्प्लायनामा 1चे तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला स्प्लायनामा 2चं तो बॅक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो अँड स्ट्राईकचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला डायनॅमिक सेक 2चा जो वेड असेल तो सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला झूम 1चा तो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला रेपेलचा जो वेड असेल तो सिलेक्ट करायचा. येथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिले एन्जुट यायचं आहे आणि खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इंट्रो अँड आउटडोरमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, डायमंड झूमचा इथून सिलेक्ट करायचा. यामध्ये हा जो वेड असेल तो तुम्हाला इथे मिळून जाईल, इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्या इफेक्टची लेंथ तसं पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला 6 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची लेंथ आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्या इथे जायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा आहे, तो अशा वेळेस सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्यासुद्धा इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून 6 सेकंदाच्या मागचा जो हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 3 सेकंदाचा तिथला फोटो आहे जे तो आम्हाला स्प्लिट केला ते द्यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा आहे, तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या बॅकची लेंथ असेल 3 आणि त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटोला दोन्ही फोटोला इथून ठेवायची लेंथ आणि ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करायचं आहे. फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 6 सेकंदाचा तिथला फोटो आहे तिथे यायचं जे तो आपण स्पीड केला आहे तिथे आणि व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जायचं एकचा इथून सिलेक्ट करायचा
आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या बघ लेंथ असेल 6 सेकंदाची तिथल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पुन्हा तिथेच यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये बॅक इफेक्ट येऊन जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या बॅकची लेंथ असेल 6 सेकंद तिथला फोटो तिथून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्या सिम्पली ना पुन्हा आपल्या इथे यायचं आहे. हा जो आपला 9 सेकंद तिथला फोटो आहे तिथे जो तो आपण स्पीड केला आहे तिथे येतल्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा आपल्या पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये बॅक इफेक्ट येऊन जाईल 3 बार्स, इथून स्लाईड करायचं आहे. यामध्ये असेल अशा इथून स्लाईड करू. ह्याच्या बॅकची लेंथ असेल आपल्या 9 सेकंद तिथला फोटो आणि त्याच्या पुढच्या फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला स्पीड असेल ते 70 ठेवायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.